मला असं वाटतं हे कुठले तरी शरीराचे लाड जे आपण करतो ना ते चुकीचे आहेत. कारण की आत्तापर्यंत तुम्ही बघत आला असाल, आपल्या आज्या असतील, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले, आपल्या आज्या किती काम करायच्या, आजही त्या काम करतात. मला अजून एक आठवण पटकन तुमच्याशी बोलता बोलता आठवतीये की लादी पुसताना कधीही, दाखवते तुम्हाला, अशी लादी पुसली की माझी आजी मला ओरडायची. तर मी म्हटलं आजी ह्याच्यात काय चुकीचं आहे, ते का लादी अशीच पुसली जाते ना. आजी म्हणते नाही, ओणव्याने पुसायची असते. का? ओणव्याने कशी नीट लादी पुसली जाईल? आजी म्हणली करून बघ. मग त्यावेळेला मी लिटरली ते फडकं तेव्हा मला कळलं, लादी पुसताना ही अशी आपण जर पुसली, कॅन यू सी, हा एक प्रकारचा वेगळा आणि चांगला व्यायाम आहे. लहान मुलांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. का माहिती आहे का? लहान मुलं खूप चंचल असतात, त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी असते. म्हणजे त्यांना ते ना एका पॉईंटकडे बघत काम करायला वगैरे हे फारसं आवडत नाही, कारण की ते सतत इकडे तिकडे फिरत असतात, धावत असतात. आणि मुळातच आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोठ्यांना सुद्धा कॉन्सन्ट्रेट करणं फार कठीण झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशनने काम करणं कठीण झालेलं आहे. त्यासाठी हा उत्तम व्यायामाचा प्रकार आहे, तुम्हाला दाखवते मी. एका लाईनमध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीचं स्ट्रक्चर होल्ड करायचं आहे. म्हणजे दिसताना ते आसन मे बी तुम्हाला असं वाटेल की नाही आपण हे करू शकतो, करू शकताच तुम्ही. प्रॅक्टिस, मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी प्रॅक्टिसने शक्य होतात. तर ते त्रिकोणासन जे आहे, ते त्रिकोणासनमधला पहिला प्रकार मी तुम्हाला आधी करून दाखवेन. नंतरचं त्रिकोणासन आहे ज्याच्यामध्ये बॉडी थोडीशी ट्विस्ट केली जाते. त्या ट्विस्टिंगमुळे तुमच्या बॉडीला काय फायदे होतात, त्या ट्विस्टिंगमुळे तुमच्या स्नायूंवरती नक्की काय परिणाम होतात, त्या ट्विस्टिंगमुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कशा पद्धतीने वाढतं, ते मी सगळं आज दाखवणार आहे तुम्हाला. मॅट घेऊन आले मी. खूप शांतपणे कॉन्सन्ट्रेशनने हे असं आपल्याला करायचं आहे. जसं मी मगाशी म्हणाले, एका लाईनमध्ये आपल्याला ट्रायपॉड म्हणजे एका लाईनमध्ये आपल्याला हात आणि दोन्ही पाय एका रेषेत ठेवून तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. 3 फीट अंतर घ्यायचं. आधी लेफ्ट पाय बाहेरच्या बाजूला काढायचा आहे, हात स्ट्रेट खाली नेऊन अंगठा पकडायचा आहे पायाचा. हा हात सरळ सिलिंगच्या दिशेने वरती गेला पाहिजे. आणि आता तुमची नजर एके ठिकाणी तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून ठेवून ठेवायचे बॉडी बॅलन्सिंगसाठी. शोल्डर स्ट्रेट असले पाहिजेत. होल्ड करायचं आहे. काम अप. आता दुसरा पाय बाहेरच्या बाजूला काढायचा आहे, हात खाली, अंगठा पकडायचा आहे. मेक शुअर सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही ट्रायपॉड करत असाल त्यावेळेला त्रिकोणासन करत असताना ज्यावेळेला तुमचा हात असं होऊ शकतं की तुम्ही पूर्णपणे खाली वाकणार नाही, कारण की बिगिनर्सना ही आसनं जरी दिसत असली सेम तरीसुद्धा ताण पडतो आपल्या हॅमस्ट्रिंग्सवरती. हॅमस्ट्रिंग्सना अतिशय ताण पडल्या कारणाने तुम्ही हा हात खालपर्यंत नेऊ शकत नाही. किमान इथपर्यंत तरी आणण्याचा प्रयत्न करा, पण रोज मात्र 1-1 इंच खाली जाऊन शेवटी तुमचं टार्गेट हे असलं पाहिजे की तुम्हाला हा अंगठा पकडता येईल. हा एक. आता याच्यातला भाग बी. परत 3 फीट अंतर घ्यायचं आहे, लेफ्ट पाय बाहेर. आता बॉडी ट्विस्ट करायची आहे. ट्विस्ट म्हणजे काय? तुमचा राईट हँड लेफ्ट लेगच्या इथे ठेवायचा आहे. हा हात वर. आणि आता शोल्डर्स आणि कंबर दोन्ही ट्विस्ट झालं पाहिजे. लुक अप. अपोजिट साइड.
तुम्हाला सांगते कुठल्या कुठल्या अवयवांना ह्याचा फायदा होतो. पहिली गोष्ट म्हणजे हॅमस्ट्रिंग्स, मांड्या, गुडघे, खांदा, माकडहाड आणि तुमचा पूर्ण मणका. या सगळ्या गोष्टींचं बॅलन्सिंग या एका आसनामध्ये होतं. तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते. लहान मुलांची हाईट वाढण्यासाठी हे आसन केलं जातं. कारण की काही मुलांमध्ये अशा समस्या असतात, काही झालं किती खेळले तरी सुद्धा त्यांची उंची वाढत नाही. तर व्यायामामध्ये अशी बरीच आसनं आहेत नैसर्गिकरित्या. आपण जसं म्हणतो सायकल खूप चालवल्याने हाईट वाढते, करेक्ट ही गोष्ट. तसेच काही आसनंसुद्धा आहेत त्याच्यामुळे लहान मुलांसाठी स्पेशली ज्यांची हाईट वाढावी अशी, त्यांची नैसर्गिकरित्या हाईट वाढावी अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी हे आसन करावं. प्लस अजून कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी, अभ्यासासाठी जे मुळात लहान मुलांना कॉन्सन्ट्रेशन लागतं, एके ठिकाणी स्थिर बसणं जे असतं, किमान 1 तास तरी मुलाने शांतपणे एके ठिकाणी बसून अभ्यास करावा अशी जी आपली इच्छा असते ते होत नसतं. सतत चिडचिड होते आपली. कारण की लहान मुलं चंचल असतात, त्यांना पटकन फोकस करता येत नाही, पटकन कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. तर त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयोगाचं आहे. आजीचा सल्ला माहिती असेल ना, आजीच्या इन्स्ट्रक्शन्स किंवा आजी आपली काय खायची. आपल्या सगळ्यांना ना लहानपणापासून, म्हणजे आता गावाला असताना गोष्ट वेगळी असायची. आजीच्या हातची भाकरी मात्र आपण न चुकता रोज चुलीवरची भाकरी, मग ती नाचणीची असो, ज्वारीची असो किंवा बाजरीची असो, तांदूळाची असो, माहीत नाही ती अशी मेल्ट व्हायची आपल्या तोंडात आणि आपण ती खायचो. म्हणजे खरं बघायला गेलं तर इकडे मुंबईत मी भाकऱ्या बनवायला गेलं तर ते अतिशय कडक बनतात, त्याच्यामुळे पोळ्यांशिवाय पर्याय उरत नाही आणि तितक्या चांगल्या पद्धतीचं पीठ आजकाल मिळत नाही. त्यामुळे होतंय काय, नकळत नको आपण गव्हाची पोळीच खाऊया. तर हे पोळीकडे हळूहळू आपण शिफ्ट झालो. बघायला गेलं तर गहू आपल्या इकडचा नाहीच आहे. आपल्याला आजही आपण ऐकतो शेताकडची माणसं काय खात असतील, तर बाजरीची भाकरी, ज्वारीची भाजी, कितीतरी त्याच्यामध्ये आयर्न आहे, म्हणजे किती सारे विटॅमिन्स आहेत. मला असं वाटतं की इतकं घरातलं फूड, म्हणजे आपल्या खूप वर्षांपासून चाललेल्या परंपरेपासून आपण जे खाद्यपदार्थ आपल्याकडे जे आहेत, जे आजी आपल्याला मस्तपैकी सकाळी वाढायची, तेच पदार्थ म्हणजे आपलं उत्तम डाएट आहे, जे आपल्यासाठी पौष्टिक डाएट आहे. पण गंमत अशी झाली आता धकाधकीच्या आयुष्यामध्ये जे आजी न्याहारी आपण सकाळी करायचो चुलीवरची, मला आजही आठवतं आहे, सकाळी सकाळी आजी मला मऊ भात खायला द्यायची. त्यावेळेला तर असा कधी प्रश्न नाही पडला, ओ माय गॉड कार्ब्स, राईस कसं खायचं आपण सकाळी सकाळी, असा प्रश्न कधीच पडला नाही मला. कारण की चुलीवरचा गुरगुट्या भात ही पर्वणी, म्हणजे मी ते मिसच करू शकायचे नाही. त्याच्यामध्ये मेथकूट टाकलं जायचं. का बरं मेथकूट टाकलं जायचं? नाश्त्यामध्ये आपण एरवी बाकी सगळे पदार्थ खातो, म्हणजे इडली असेल किंवा पोहे असेल, शिरा, उपमा. ते शिरा तर गोड झाला, पण उपमाही आपण खातो. मग आपण गुरगुट्या भात नुसताच का मीठ आणि तूप लावलेला खात नाही, त्याच्यामध्ये का मेथकूट टाकलं जातं? कारण की ते मेथकूट वेगवेगळ्या डाळींचं बनवलेलं असतं. तिथे सुद्धा काहीतरी एक थॉट आहे की तुमच्या शरीराला उत्तम आणि चांगलं खाद्य मिळालं पाहिजे.